राज्य मंडळाच्या शाळांत आता रंगणार आनंददायी शनिवार, विद्यार्थ्यांचा मानसिक ताण हलका होणार। मुंबई शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील गोडी वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आता इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। याबाबतचे अधिकृत परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे। उपक्रमाचा मुख्य उद्देश सध्याच्या धावपळीच्या युगात लहान वयातील मुलांमध्ये वाढणारा ताण, उदासीनता आणि नैराश्य दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जावे, त्यांच्यात सामाजिक व भावनिक कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना आनंदी वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी दर शनिवारी हा विशेष उपक्रम राबवला जाईल। अशा असतील उपक्रमातील कृती। आनंददायी शनिवार अंतर्गत केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील। यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असेल: प्राणायाम व योग, ध्यानधारणा आणि श्वसनाची तंत्रे, जीवन कौशल्ये, आपत्ती व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा आणि दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उपाययोजना, मानसिक विकास, समस्या निराकरण तंत्रे, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आणि माइंडफुलनेसवर आधारित कृती, खेळ व मनोरंजन, कृती आणि खेळांवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम। नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये करुणा, सहानुभूती, वैज्ञानिक चिंतन आणि रचनात्मक कल्पनाशक्ती विकसित करण्यावर भर दिला जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी नेहमीच्या वर्गांऐवजी हा आनंददायी कार्यक्रम राबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील गळती कमी होईल आणि त्यांच्या गुणात्मक दर्जात सुधारणा होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे। पुण्याचे शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद SCERT यांच्यामार्फत या उपक्रमाची निश्चित रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।